हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज 12 ऑगस्ट आजचा आपण मार्केट ओव्हरव्ह्यू पाहणार आहे. मार्केटमध्ये आज कशी कंडिशन्स होती, आज टॉप गेनर्स, टॉप लुजर्स कोण होते, तर ते पाहणार आहेत. तर सुरुवात करूया आपण इंडेक्सपासून. तर तुम्ही पाहू शकता आज पूर्णपणे मार्केटवरती दबाव होता. त्यामध्ये निफ्टी 50, निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, मिड कॅपमध्ये चांगलाच दबाव पाहायला मिळालेला आहे. तर आपण सुरुवात करूया इंडेक्सपासून. तर पाहू शकता निफ्टी 50 ते तुम्हाला जवळपास 0.40% निगेटिव्ह क्लोजिंग पाहायला मिळाली. नेक्स्ट निफ्टी 50मध्ये मार्जिनली क्लोजिंग आहे निगेटिव्ह. निफ्टी मिड कॅपमध्ये पण 0.42 निगेटिव्ह क्लोजिंग. नेक्स्ट निफ्टी 50मध्ये पण तसंच पाहायला मिळालं. आणि स्मॉल कॅपमध्ये तुम्हाला आपल्याला एक चांगली तेजी म्हणजे एक मार्जिनली तेजी पाहायला मिळालेली आहे इथे. त्यानंतर आपण सर्व निफ्टीज आहे. त्यानंतर आपण सेक्टरल इंडेक्स पाहूया आपण इथे कसं होतं. सेक्टरल इंडेक्स पाहूया आपण. निफ्टी त्यामध्ये आज निफ्टी ॲटो आज चांगल्या गेनमध्ये होता. आज 0.5% चांगल्या तेजीमध्ये होता. बँक निफ्टीवरती चांगलाच दबाव होता. आज इथे पाहू शकतो बँक निफ्टीवरती चांगला दबाव होता. 0.8% निगेटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. निफ्टी एनर्जीमध्ये चांगली तेजी होती. आणि आज पाहायला गेलं तर सेक्टरल इंडेक्सेसमध्ये चांगली तेजी होती. त्यामध्ये IT, मीडिया, मेटल, फार्मा, ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये पण चांगली होती. दबाव कुठे पाहायला मिळाला आपल्याला बँक निफ्टीमध्ये निफ्टी फिन्सर्व्ह म्हणजे NBFC शेअर्स किंवा NBFC सेक्टरमध्ये जी NBFC बँकिंग आहेत, तिथे तुम्हाला एक चांगला प्रेशर पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे निफ्टी बँकमध्ये आज खास करून आपल्याला चांगलं प्रेशर पाहायला मिळालेलं आहे. निफ्टी 50 त्यामुळेच आपल्याला निफ्टी 50मध्ये त्याचा दबाव पाहायला मिळाला. कारण जे हायली वेटेड स्टॉक्स आहेत जसे की HDFC बँक, ICICI बँक जे आज निगेटिव्हमध्ये क्लोजिंग झाले आहेत. त्यामुळे कुठेतरी निफ्टीमध्ये आज तो दबाव पाहायला मिळाला. बाकी आज तुम्ही पाहिलं तर एनर्जी सेक्टर, ऑटो सेक्टर, IT सेक्टर, मेटल, मीडिया सेक्टरमध्ये आज चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे. 0.5%च्या चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे. तर हा झाला आता मार्केटचा ओव्हरव्ह्यू झाला हा. त्यानंतर आपण पाहूया ओव्हरऑल मार्केटच पाहूया आपण आता इथे PDF मध्ये. तर इथे तुम्ही इथे पाहू शकता आज सेन्सेक्स आज 0.4% निगेटिव्ह क्लोजिंग. निफ्टी आज 0.4% निगेटिव्ह क्लोजिंग. तर आज निफ्टी टॉप गेनर्स आणि टॉप लुजर्स आपण पाहूया. आपल्याला टॉप गेनर्स कोणते कोणते होते? मारुती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, टेक महिंद्रा, M&M आणि NTPC. तर हे पाहू शकता तुम्ही आज ॲटो सेक्टर आणि इथं तुम्हाला IT सेक्टर्स जास्त तुम्हाला म्हणजे आज टॉप गेनिंगमध्ये दिसत होता. आणि लुजर्स म्हणजे आज तुम्हाला शक्यतो दिसत होता कोणता? FMCG सेक्टर एक आणि बँकिंग सेक्टर म्हणजे HDFC फायनान्स एक NBFCमध्ये येतो. आणि त्यानंतर नेसले FMCG आणि बँकिंग सेक्टर कोणता? FMCG आणि एक बँकिंग सेक्टर आज पूर्णपणे दबावमध्ये पाहायला मिळालेला आहे आपल्याला. मग त्यानंतर सेक्टरल परफॉर्मन्समध्ये गेलं तर ॲटो आणि फार्मा सेक्टर, मेटल सेक्टरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळाली, ती आपण पाहिलेच. आणि ते इथं लुजर्समध्ये पण रिअल्टी FMCG सेक्टर. आता मिड कॅपमध्ये कोणते स्टॉक्स होते चांगले? आज चांगल्या तेजीमध्ये होते ते आज SGVN, बायोकॉन आणि जिंदाल स्टेनलेस हे चांगल्या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळाले टॉप मिड कॅप सेक्टर्समध्ये. आणि टॉप मिड कॅपमध्ये लुजर्स कोणते होते? तर ॲस्ट्रल आज 7% पडलेला आहे. KPR मिल आज 3% पडलेला आहे. कल्याण ज्वेलर्स आज जवळपास 2.5% पडलेला आहे. तर हे होते आज मिड कॅपमधले टॉप गेनर्स, टॉप लुजर्स होते. आणि त्यानंतर आपण पाहूया खाली FIDIS डाटा पण पाहूया आपण. 6 नंतर आज व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. आज FIDISची आज पुन्हा परत बिकवाली सुरू झालेली आहे. जवळपास मोठा आकडा हा 3,500 कोटीचा त्यांनी बिकवाली केलेली आहे. आणि DISनी त्यापुढेच म्हणजे 100 कोटीपेक्षा FIDISपेक्षा 100 कोटींनी जास्त त्यांची बाईंग झालेली आहे. एक चांगली गोष्ट ही काय म्हणजे गेले वर्षभर पाहतोच आहोत आपण FIDISपेक्षा DIS चांगलीच बाईंग करत आहेत. याचं कारण म्हणजे काल SIP डाटा आला होता, म्हणजे म्युच्युअल फंडचा डाटा आला होता किंवा SIPचा डाटा आला होता. जे आपण लोकांनी जी SIP केलेली आहे, जे आपल्या लोकांच्याकडून जे पैसे जात आहेत DISना, त्याचा त्यांनी म्हणजे चांगला पुरेपूर उपयोग करत आहेत. आज मार्केटची अशी कंडिशन झाली असते की जर DISकडे जर पैसा नसता तर मार्केटची अशी कंडिशन झाली असती की म्हणजे विचार करण्यापेक्षा पलीकडची गोष्ट होती. तर कारण का डिसेंबर मध्ये जी एवढी सेलिंग होती ना, जी कोविडच्या काळात पण सेलिंग झाली नव्हती FISकडून, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग होती DISकडून डिसेंबरमध्ये, FISकडून. मग तेच पण मार्केट तेवढं पडलं का? ज्या कोरोनामध्ये जेवढं फॉल झालेला होता तेवढा पडले का? तर नाही. कारण का? याचं कारण होतं DISकडून झालेली बाईंग.
हे आपल्या लोकांची सर्व म्हणजे आपल्या लोकांची झालेली जी आपण SIPमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये जे केलेली इन्व्हेस्टमेंट होती, तर त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्याला पण फायदा झालेला आहे. तर मार्केटला पण त्याचा सपोर्ट मिळाला आहे. कारण DIने भरपूर खरेदी केली होती. तर त्याचाच फायदा जे आपले SIP आहेत किंवा जे म्युच्युअल फंड्स करतो त्या लोकांकडून एक मार्केटला एक चांगला सपोर्ट मिळत आहे. नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये आज फार वेगळी कंडिशन आपल्याला पाहायला मिळालेली असते. तर गोल्ड सिल्वरमध्ये पण पाहूया आपण कमोडिटीजमध्ये त्याला म्हणतो आपण. तर गोल्डमध्ये आज 10,140 पर ग्रॅम आहे. अ, पर तोळा नाही, आपण पर ग्रॅममध्ये आहे. जर पर ग्रॅममध्ये आज ₹88 आज गिरावट पाहायला मिळालेली आहे. तर सिल्वरमध्ये आज जवळपास ₹2,000 गिरावट पाहायला मिळालेली आहे. कशात? सिल्वर हे केजीमध्ये आहे. ₹2,000 गिरावट पाहायला मिळालेली आहे. तर उद्याचा आउटलुक काय असेल मित्रांनो मार्केटमध्ये? आज Q1 रिझल्ट्स पण आलेत. मग त्याच्यावरती आज मी कव्हर अप करत नाही. आज फक्त एक शॉर्ट्समध्ये एक व्हिडिओ बनवत आहे. टॉप गेनर्स, टॉप लुझर्स आज मार्केटची कंडिशन्स काय होती आणि मार्केटवरती कोणत्या सेक्टरमुळे दबाव होता. तर उद्याचे आउटलुक काय असेल? तर मला गिफ्ट पॉझिटिव्ह दिसते थोडंफार आणि सपोर्ट लेव्हल्स मला वाटते निफ्टीचा आता सपोर्ट लेव्हल्स पाहूया आपण. तर 24,487ला क्लोज झालं आहे. तर पहिला सपोर्ट असणार आहे 400 आणि 400 350च्या आसपास. आता तो ॲक्च्युअली आपण हे ट्रॅक केलेला नाही. कोणता डाटा? हा डाटा आपला ऑप्शन्सचा डाटा. ऑप्शन चेनचा डाटा ट्रॅक केला नाही. त्यामुळे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही. पण आपण सायकॉलॉजी जर पाहिली तर 23,400 आणि टेक्निकलीज पण जर 24,400 कारण टेक्निकल जर पाहिली तर 24,400 एक चांगला सपोर्ट आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं ह्याला आपण रिॲक्ट करते ते पण पाहूयाच. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू. जय हिंद.